रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सरमेल प्रतापमल जैन कनिष्ठ महाविद्यालय नागोठणे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत पाटणसई येथे श्रम संस्कार शिबिर. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग. पाटणसई जोड रस्त्याचे काम श्रमदानातून केले पूर्ण. कोकण एज्युकेशन सोसायटीचे कै बापूसाहेब देशपांडे विद्या संकुल कै सरमेल प्रतापमल जैन कनिष्ठ महाविद्यालय नागोठणे राष्ट्रीय सेवा योजना +2 स्तरचे श्रम संस्कार निवासी शिबिराचे आयोजन पाटणसई इथं करण्यात आले. रविवार दिनांक 7 डिसेंबर 2025 ते शनिवार दिनांक 13 डिसेंबर 2025 या कालावधीत पार पडणाऱ्या या श्रम संस्कार शिबिरात युवा युवती यांना वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ व संस्कारक्षम बनविणे, त्यांचा व्यक्तिमत्व विकास घडवून आणणे यासाठी मौलिक मार्गदर्शन होणार आहे. युवा युवती भारत देशासाठी समृद्ध भारत, स्वच्छ भारत, व्यक्तिमत्व विकास घडवून आणण्यासाठी हे श्रम संस्कार शिबिर उपयुक्त ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या शिबिराचा एक भाग म्हणून पाटणसई जोड रस्त्याचे काम श्रमदानातून करण्यात आले. धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड. सर, काय नाव आपलं आणि काय सांगाल, कशा पद्धतीनं महाविद्यालयीन मुलांवर संस्कार रुजवण्यासाठीचा जो हा उपक्रम आपण राबवत आहे, जे कॅम्प घेतलेला आहे, कशा पद्धतीनं हे उपक्रम राबवले जातात, काय यामागचा हेतू आहे सर? नमस्कार, मी प्राध्यापक सुनील देवरे, कोकण एज्युकेशन सोसायटीच्या कैलासवासी बापूसाहेब देशपांडे विद्यासंकुलाच्या कैलासवासी सरमेल प्रतापमल जैन कनिष्ठ महाविद्यालयाचं शिबिर हे श्रमसंस्कार शिबिर दिनांक 7 डिसेंबर 2025 ते दिनांक 13 डिसेंबर 2025 या कालावधीत मौजे पाटणसई या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमामध्ये शाळा समितीचे अध्यक्ष आदरणीय नरेंद्रजी जैन आणि या पाटणसई ग्रामपंचायतीचे, त्याचप्रमाणे माजी उपसभापती पंचायत समिती रोहाचे आदरणीय सदानंदजी गायकर यांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. सहाय्यक कार्यक्रम अधिकारी शिंदे सर, सर्व शिबिरार्थी. या शिबिराचा मुख्य हेतू आहे की मुलांना श्रमाची सवय लागावी, सोबतच मुलांवरती चांगले संस्कार व्हावे, एक चांगला सुजाण नागरिक घडावा, या हेतूने हे श्रमसंस्कार शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. मुलांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी गावाची स्वच्छता असेल, मंदिराची स्वच्छता असेल, रस्ते बांधणी असेल, त्याचप्रमाणे बंधारा बांधणी असेल, व्यसनमुक्तीच्या संदर्भात कार्यक्रम असतील, पथनाट्य असतील, वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या आधारे हे श्रमसंस्कार, त्यासोबतच मुलांवरती संस्कार घडवण्याचं आणि एक उत्तम नागरिक, देशाचा एक सजाण नागरिक घडवण्याचं काम या शिबिराच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. सर, काय नाव आपलं आणि विद्यार्थ्यांसाठी जो हा उपक्रम कॅम्प राबवले जातात, काय नेमकं या उपक्रमाबद्दल सांगा? नमस्कार, मी शिंदे सर, SP जैन कनिष्ठ महाविद्यालय नागोठणे या NSSच्या शिबिराच्या माध्यमातून आमचे मार्गदर्शक, आमचे शाळेचे चेअरमन श्री नरेंद्र शेठ जैन आणि आमचे दुसरे मार्गदर्शक प्राचार्य DM पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 7 डिसेंबर 2025 ते 13 डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये मौजे पाटणसई या गावामध्ये श्रम संस्कार शिबिर आयोजित केलेला आहे. या शिबिराच्या माध्यमातून एक उत्तम कुशल नागरिक घडावा, देशाचा एक आजचा विद्यार्थी उद्याचा देशाचा आधारस्तंभ आहे, भव्य दिव्य नागरिक होणार आहे, आपल्या देशाला वैभव म्हणजे विकसित भारत करण्यासाठी त्याच्यामध्ये श्रम करण्याची, त्याचबरोबर जे काही वास्तविक जीवनामध्ये व्यवहाराचं जे काही कसं वर्तन करायचं, कसं बोलायचं, स्टेज डेअरिंग असेल किंवा समाजाच्या वेगवेगळ्या ज्या काही उपक्रमातून समाज प्रबोधन करण्यासाठी आमचे जे काही NSSचे जे विद्यार्थी आहेत ते सक्रिय सहभाग घेत आहेत, वेगवेगळे उपक्रम राबवत आहेत. आज सकाळी 8:30 वाजल्यापासून आम्ही पाटणसईचा जो मुख्य रस्ता आहे, गावाला जोडणारा आहे, त्या रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरू केलेलं आहे. अशा पद्धतीने या कामातून मुलांवर जे काही आजची पिढी जी काही संस्कार म्हणजे जे श्रम विसरत चाललेली आहे, अशा या नव्या पिढीला श्रम संस्कार रुजविण्याचं काम आमच्या या NSSच्या शिबिराच्या माध्यमातून आम्ही करत आहोत.